आपण पाहतोय की सामना थोडासा उशिराने चालू झालाय, तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. एका बाजूने आपण पाहतोय आकाश पागी, तर एका बाजूने महेश लहांगे. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी तुषार चौधरी, याचा काल वाढदिवस होता, बर्थडे बॉय कालच्या दिवसातील आज इन ऍक्शन या मैदानावरती पाहायला मिळतोय. आई माऊली नागले संघासाठी हे मैदान खूप लकी आहे, कारण 2023 मध्ये आपण पाहतोय 2023 साली याच मैदानावरती सुपर 4 मध्ये ते क्वालिफाय झाले होते आणि मंगलमूर्ती नागले संघाने ती स्पर्धा आयोजित देखील केली होती. बघा सेम आयोजन आहे पुन्हा एकदा आई माऊली नागले इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र त्यांच्या समोर आता जो संघ आहे तो एक वेगळा संघ आहे, जो सध्याच्या घडीला फॉर्म मध्ये आहे, मात्र त्यांना देखील यश मिळत नाहीये. ते देखील प्रयत्न करतायत, मेहनत करतायत, सध्या तरी अपयशी ठरतायत. पुन्हा एकदा यश मिळवण्यासाठी ते मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. स्ट्राईक वरती महेश, तर नॉन स्ट्राईक एंड वरती आकाश. पहिला बॉल घेऊन जातोय तुषार. पहिला बॉल मिसटायमिंग झालाय. महेश जाधव चेंडूच्या खाली येतोय. MJ पकडतो झेल, संपलाय. महेश लहांगे याचा खेळ. पहिल्या बॉल वरती फलंदाज बाद. माझी साजनी तुझ्या घरी घेऊन येईन तुला मी माझी हरी. थँक्यू BJ. सकाळच्या सत्रामध्ये डीजे वादक देखील आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत. सागर आमचे डीजे वादक, खूप सुंदर संगीत प्रेक्षकांच्या भेटीत देखील ते घेऊन येत आहेत. सलग 5 दिवस ते आपल्यासोबत जॉईन असणार आहेत या स्पर्धेमध्ये. नव्याने फलंदाज इन होतोय मनोज चिपाट. इथे किरण याच्याकडनं चुकी झालेली आहे, बिग मिस्टेक, भरपूर मोठी चूक म्हणावी लागेल, कारण आपण पाहतो बॅटचं भरपूर मोठं एज लागलं होतं, आउटसाइड एज होता आणि किरण कडनं तिकडे मिस्टेक झाला, झेल ड्रॉप झाला, जीवनदान मिळालं. सलग दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळाली असती. पुन्हा एकदा बघा, पुन्हा एकदा आउटसाइड एज, पुन्हा एकदा किरण कडनं झालेली चुकी. बघा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर वलन घेणार होता, छेडछाड करण्याचा प्रयत्न मनोज चिपाट याचा, भरपूर मोठा एज आणि विकेट किपर पासून चेंडू थोडासा दूर राहिला. एका हातामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न अयशस्वी राहिलेला. पुन्हा एकदा बघा, पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली, दुसऱ्या बॉलवरती झेल सुटला, तिसऱ्या बॉलवरती देखील झेल सुटलाय. इथे बघा हाफ ट्रॅकर होता, पुन्हा एकदा संधी आहे आणि ही संधी सोडणार नाहीये. बघा 2 संधी मिळाली, तिसरी संधी मिळत नाहीये. खूप चांगला झेल, फलंदाज ठरतोय फेल. डोळ्यात नको पाणी ग, तूच माझी राणी, राग तुझा राणी ग, जलत्या आगीवाणी, तशी बशी आहेस पण माझी तू दिवाणी. माझी साजनी येन तुझ्या घरी घेऊन येन तुला मी माझे हरी. माझी साजनी येन तुझ्या घरी घेऊन येन तुला मी माझे हरी. बोलस फार दुसरा कोणी येईल तर मी तुला देन होकार. खोटा बोलून पोरा तू नखर करस फार. बघा मनोज कडनं भरपूर मोठी चूक झालेली आहे. 2 वेळा त्याला जीवनदान मिळालं, मात्र तिसऱ्यांदा त्याला जीवनदान मिळत नाहीये. राकेश आलाय, राकेश कुम न्यू बॅटर. राकेश आलाय आणि राकेश देखील इथे पाहतोय
चांगल्या प्रकारे हा फटका खेळू शकला नव्हता. बॅटचं एज लागलं, मात्र यावेळेस किरणच्या डोक्याच्या वरनं हा चेंडू निघून गेला डिक्लरेशन झोनमध्ये. अखेरीस 2 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. नशिबाच्या 2 धावा म्हणाव्या लागतील, कारण बॅटचं एज लागलं आणि किरणच्या डोक्याच्या वरनं हा चेंडू निघून गेला. 2 धावा या आता धावफलकावरती लागल्या गेल्यात. 2 गडी बाद 2 अशी धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. इथे पुन्हा एकदा मिस्टेक झालाय. कुंदन पाच मारे चेंडूच्या खाली. राकेश कोम याला देखील माघारी परतावं लागेल. सल्लग आपण पाहतोय या ओव्हरमध्ये तिसरा गडी बाद होताना दिसतोय. धावसंख्या 2 असताना तिसरा गडी तंबूच्या आश्रयाला परतलेला आहे. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. दोन्ही संघाला विनंती असेल की थोडं सहकार्य करायचं आहे, कारण आपण पाहतोय की संघ लवकर उपस्थित झाले होते, मात्र तांत्रिक बिघाड असल्या कारणाने की सामना तसा उशिराने चालू झालाय. तर विनंती असेल की आम्हाला सहकार्य करायचं आहे. दोन्ही संघाला विनंती असेल. आकाश पागी आता स्ट्राईक तर नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतो आपण विकास कोम याला जो आलाय आतमध्ये. इथे बघा पहिला बॉल निर्धाव येताना दिसतोय. डॉट बॉलने सुरुवात केलेली आहे. गोलंदाज भूमित याने. इथे बघा आणखीन एक डॉट बॉल. यावेळी विकेट किपर चांगली कामगिरी करताना दिसलाय. आकाश पागी थोडासा प्रेशराईज झालेला दिसतोय, कारण ज्या प्रकारे 3 विकेट गमावल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. 2 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. यानंतर साई श्रद्धा ससूनगर आणि आई भवानी ब्राह्मणगाव या 2 संघादरम्यान आपल्याला मॅच पाहायला मिळणार. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर होता, पण त्यांनी सांगितलं की हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल, आणि 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील इथे पंचांनी दिलाय. भूमित याला सांगितलंय की पहिला बाउन्स जर टाकलाय, दुसरा जर आला तर दंडित केलं जाईल. हा चेंडू देखील ऑफस्टंपच्या बाहेर आता गेलाय. बॅक टू बॅक 2 चेंडू हे वाईड टाकलेत. धावसंख्या आपण पाहतोय 4. इथे बघा पुन्हा एकदा थोडेसे मिस्टेक होताना आपण पाहिलंय किरण कडनं. बाईच्या स्वरूपात 1 धाव इथे मिळणार आहे. 1 सिंगल धाव असणार आहे. या सिंगलने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 5 या आकड्यावरती. पाहतोय किरण यांची आता जागा बदललेली आहे. आता महेश यांनी त्यांची जागा पकडले यष्टांच्या मागे. पुन्हा एकदा किरण याला शोधलंय. बघा आज किरण याला हा बॉल शोधत जातोय. बघा एखाद्या क्षेत्ररक्षकाचा दिवस जर खराब असतो ना, त्या दिवशी बॉल त्याला शोधत असतो मैदानावरती. पुन्हा एकदा किरणच्या दिशेने हा चेंडू गेला होता. पुन्हा एकदा थोडस मिसफील्ड झाली, मात्र जास्त फरक पडणार नाहीये. 1च धाव मिळालेली आहे. धावसंख्या आता 6 या आकड्यावरती. वाईट बॉल, वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. पंचांनी सांगितले की हा चेंडू देखील वाईड असणार आहे. 3रा वाईट बॉल या ओव्हरमध्ये टाकलाय. जो प्रेशर बॅटरवरती बिल्ड झाला होता, तो प्रेशर थोडासा हटवण्याचं काम करतोय भूमित.
इथे बघा स्लॉट मध्ये होता चेंडू हा, आणि हा चेंडू आता प्लॉट मध्ये पाठवलाय. चेंडू सरळ निघून गेलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरता षटकार. थँक्यू डीजे. षटकाराला या षटकाराने धावसंख्या आता 13 या आकड्यावरती. जी धावसंख्या थांबली होती ती आता वेगाने पुढे सरसवलेली आहे. फुल टॉस चेंडू. इथे फायदा काही उचलता आलेला नाहीये आकाश पागी याला, मात्र एक धाव इथे मिळणार आहे. फक्त एक सिंगल धाव असणार आहे. या सिंगल धाव्याने धावसंख्या आता 14 या आकड्यावरती. षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 14 धावा. कुणाल तिसरं षटक हाताळण्यासाठी पहिला बॉल इथे निर्धाव टाकलाय. डॉट बॉलने सुरुवात इथे कुणाल याने देखील केले. तुषाराने देखील विकेट सुरुवात केली होती. भूमित यांनी डॉट बॉलने सुरुवात केली आणि कुणाल देखील डॉट बॉलने सुरुवात करतोय. 14 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. हाफ ट्रॅकर पूल केलाय. पूल पॉवरफुल होणार नाहीये. बघा खूप चांगला झेल तिकडे पकडला गेलाय. फलंदाज होतोय बा. बोरीला बोर पिकलाय. पोरी तुला बघून म्या टिपलाय. अग बोरीला बोर पिकलाय. पोरी तुला बघून म्या टिपलाय. सोनू तुझ्यावर प्रेम झालाय. लपून लपून मला एक भेटाय. सोनू तुझ्यावर प्रेम झालाय. लपून लपून मला एक भेटाय. अग बोरीला बोर पिकलाय. पोरी तुला बघून म्या टिपलाय. अग बोरीला बोर पिकलाय. पोरी तुला बघून म्या टिपलाय. थँक्यू डीजे. फलंदाज बाद असेल. बघा खूप चांगला झेल तिकडे वगळलाय. जमिनी लगत हा झेल होता. बोट जर बघितली तर जमिनीला लागली होती, मात्र बॉल जमिनीला लागलेला नाहीये आणि खूप चांगला झेल तिकडे पकडला गेला. यज्ञेश होते तिकडे आणि यज्ञेशने खूप चांगला झेल पकडलाय. नव्याने फलंदाज दयानंद. गौदई स्पोर्ट्स बरफवाडा संघ अडचणीमध्ये जाणे दिसतोय. इथे बघा स्लॉट मध्ये चेंडू होता आणि हा चेंडू सरळ प्लॉट मध्ये पाठवलाय. दयानंद याने ठोकलाय. षटकार 6. थँक्यू. बघा खोलवर फलंदाजी आहे बरफवाड्या टीम मध्ये. विकेट डाऊन झालेत आतापर्यंत 4, मात्र तरी देखील मोठे फटके आपल्याला थांबताना दिसत नाहीयेत.
दयानंद आला आणि दयानंदने एक मोठा फटका केलाय. जी धावसंख्या थांबलेली आहे ती धावसंख्या वेगाने वाढवण्याचं काम आता करतोय दयानंद. धावसंख्या 20 या आकड्यावरती, 20 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बॉल टाकून झाले 3 बॉल अद्याप बाकी असतील या ओव्हरमध्ये. हा प्रकार पूलचा फटका, पूल पॉवरफुल होणार नाहीये कारण यज्ञेश मध्ये आलाय आणि बघा खूप चांगला झेल देखील त्याने पकडलाय. फलंदाज बाद दयानंद बॅक टू द डग आउट. जसा उंबराचे झाडाचा टाल तसा तुझ पोरी माझा गमाल. पोरी येशील का तरपानाचा बालू नाचून नाचून पुताल. लागली तूर थाली गावन वाजाय, लागली तूर थाली गावन वाजाय. वाजव तारप करी तारपा. इथे बघा खूप चांगला चेंडू टाकला गेलाय. एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. इथे बघा मिस टायमिंग इथे देखील झालेला आहे. क्षेत्ररक्षक तुषार पोहोचला होता, कुंदन देखील आला होता, मात्र दोघांना बीट करून हा चेंडू बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलेला आहे 4 धावांकरता. या 4 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 24 या आकड्यावरती. षटकाची समाप्ती, 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24. चल जाऊ हारी वाज तरप्याची म्युझिक भारी. आल्या नाचाया पोरा पोरी न तरप्याव नाचायची मजाच भारी. इथे आपण पाहतोय बघा टायमिंग झालाय. स्वतः यज्ञेश चेंडूच्या खाली पोहोचला आणि बघा खूप चांगला झेल पकडलाय. विकास कोम याची देखील आता खेळी ही संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. खुला मैदान फोर सरची होते धमाल. गावागावान खुला मैदान 4-6ची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इथे देखील टायमिंग झालेला आहे. इथे देखील झेलची संधी आणि बघा व्हॉट अ कॅच, सुपर्ब महेश जाधव. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. भावेश पवार गुरुजी वाला गावागावात नावाला आला. गावागावात नावाला आला. गावागावात नावाला आला. पवन केने भिवंडीवाला एकविराईचा आशीर्वाद त्याला. एकविराईचा आशीर्वाद त्याला. एकविराईचा आशीर्वाद त्याला. शॉट मारी जमान जो तो कमान पब्लिकची ही वाढे डिमांड. शॉट मारी जो. यज्ञेश बघा वेगवान चेंडू, तेज तर्रार, वेगावरती स्वार झालाय यज्ञेश दुमाडा.
धावसंख्या पूर्णपणे रोखली गेलेली आहे 24 या आकड्यावरती. बघा बॅक टू बॅक 2 विकेट मिळाल्या. तिसरा चेंडू हा निर्धाव आला आणि चौथा चेंडू देखील इथे निर्धाव येताना दिसतोय. बघा याच प्रकारे तुषाराने देखील सुरुवात केली होती पहिल्या षटकाला आणि या शेवटच्या षटकाला देखील त्याच प्रकारे सुरुवात यज्ञेश करणं होताना दिसतंय. कुठल्या प्रकारे धाव त्याने खर्च केलेली नाही आहे. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. इथे बघा फलंदाज बाद होताना दिसतोय आपल्याला विकास कोम. क्रॉसिंग झाले का? पोरी माझे हरी खेळाये क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझे विकेट विकेट माझे हरी खेळाये Thank you, DJ. तुला पाहून पडली माझी पंच 1 मिनिट थांबायचं आहे. तिसरे पंच सध्या तरी पाहणी करतायत. क्रॉसिंग झाले की नाही हे बघितलं जाईल. यस तिसऱ्या पंचांचा निर्णय आला की क्रॉसिंग झालेली आहे आणि राकेश साहिल आहे तिकडे. बघा साहिल याने स्ट्राईक तर घेतली होती मात्र बॉल संपर्क झालेला नाहीये आणि हा चेंडू देखील इथे निर्धाव येतोय. षटकाची समाप्ती झालेली आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 24 आणि 25 धावांचं लक्ष. चला नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल. साई श्रद्धा ससूनगर आणि आई भवानी ब्राह्मणगाव. मारतो या 50. थँक्यू डीजे. चला कॅप्टन या. चला साई श्रद्धा ससूनगर टीम आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. सन्माननीय मंगलजी चौधरी साहेबांना विनंती करतो की आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. सन्माननीय मंगलजी चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते आपण या दुसऱ्या सामन्याचा टॉस करतोय. एका बाजूने ससूनगर तर एका बाजूने ब्राह्मणगाव. छापा असा कॉल आणि काटा आलेला आहे. पाहुण्यांना विनंती असेल आपण जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. राजू टॉस जिंकला निर्णय काय असेल? बॅटिंग. चला शुभेच्छा असतील. अमृत टॉस गमावला आपल्याला अगोदर क्षेत्ररक्षण करायचं आहे. हा निर्णय मनासारखा लागला मनाविरुद्ध लागलाय? मनासारखा लागलाय. चला आपल्या देखील शुभेच्छा असतील. जास्त वेळ घेत नाहीये कारण सामन्याला सुरुवात झालेली आहे.
आदरणीय सन्मान्य भावेशजी भोईर बंगलापाडा यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. क्या बात आहे. सुरेख चेंडू, पहिला चेंडू आपण पाहिला, डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. मी सागर माळी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आजच्या दिवसामध्ये खूप खूप स्वागत करतोय. आणि आज पहिला सामना थोडासा उशिरानं सुरू झाला, कारण होतं तांत्रिक काही बिघाड आणि थोडासा शाळा सुद्धा आज सकाळच्या सत्रामध्ये सुरू होती. त्यानंतर दव या ठिकाणी भरपूर होतं. असो दरम्यान मॅच सुरू झालेली आहे आणि गोलंदाज विकास कोम राईट मोठे विकेट. पुन्हा एकदा ऑन साईडला चांगल्या पद्धतीने चांगला तांत्रिक तंत्रशुद्ध असा फटका या ठिकाणी बघायला मिळाला. एक धाव मिळाली दुसऱ्या चेंडूवरती. जे टार्गेट आहे आतापर्यंत आपण पाहतोय, कितीचं टार्गेट आतापर्यंत रचलं गेलंय, तर 24 चेंडूमध्ये 25चं टार्गेट या ठिकाणी आहे. थोडंसं माफक आव्हान आहे, सकाळचं सत्र आहे, मात्र मी म्हणेन हा मॅच नक्कीच एक चांगली मॅच होईल एवढं मात्र नक्की. विकास याचा पुढचा चेंडू राईट मोर द विकेट. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ऑफसाईडला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, मात्र क्षेत्ररक्षकाच्या डाव्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल करताना दिसला आणि चेंडू गेला 4 धावांसाठी चौकार. डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी, ऑलराऊंडर गोरसईचा भावेश पवार यो लेफ्टी. कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर काल तळतळत्या उन्हामध्ये जिथे धावा येत होत्या तिथे 18 चेंडूमध्ये 17 धावा डिफेंड झालेल्या आहेत. त्यामुळे मी प्रत्येक खेळाडूला सांगेन की शेवटचा चेंडू, शेवटची धाव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मॅच नक्कीच सोडून जमणार नाही. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. वाह क्या बात आहे, परफेक्ट यॉर्क डिलिव्हरी आणि या ठिकाणी फलंदाज त्रिपळा उद्ध्वस्त बाद झालाय, तो म्हणजेच कुणाल. असा मनाने तो दिलदार आणि दिसायला एक नंबर. काय त्याची कडक एंट्री होईल मैदानावर. असा पाहिजे, हाच पाहिजे मला हो बॉयफ्रेंड. हा बॉयफ्रेंड हाच पाहिजे. शेतकऱ्याला भावेश भोईर यांच्या माध्यमातून पारितोषिक लागलंय, तरी सुद्धा पारितोषिकाच्या बाजूने वाटचाल करताना कुठलाही खेळाडू दिसलेला नाहीये. जर्सी नंबर 5 केपी कुंदन 5 मारी मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि खेळण्यासाठी सज्ज झालाय. पुन्हा एकदा विकास त्याच्यासमोर गोलंदाजीला सज्ज झालाय. आता डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, सरळ बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न, थोडासा बॅकफुट वरती गेला आणि सहजतेने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न करतोय. मात्र मी म्हणेन नाही, इथे चांगली सुरुवात या ठिकाणी बघायला मिळते. सुरुवात चांगली झालेली आहे. दरम्यान आपण जर पाहिलं तर काय घडतंय काय बिघडतंय आपण पाहू शकता की विकास याने माहोल बनवलाय आतापर्यंत गोलंदाजीमध्ये. विकास फुल टॉस डिलिव्हरी, हलक्या हाताने चेंडूला ऑफसाईडच्या दिशेने पुश केलाय. पुश करो खुश राहू अशी क्रिकेट या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या आहे ती एका षटकाच्या समाप्तीनंतर, ती म्हणजेच 1 बाद 6 आई माऊली नागले संघाची. बघा, कम्प्युटरचं युग आहे. कम्प्युटरच्या युगामध्ये आपण जर पाहिलं, आजचा दिवस जर कुठला खास पाहिला तर आजच्या दिवसामध्ये 1984ला मला वाटतं ॲपलने आपला पहिलाच कॉम्प्युटर लॉन्च केला होता. तर कॉम्प्युटरच्या युगामध्ये सध्या तरी फॉर्ममध्ये असलेला सर्वात उत्कृष्ट असा पीसी कोणता मानला जातो तर तो नक्कीच मायक्रोसॉफ्ट. मात्र त्याच्या लगोलग जवळपास आपण पाहतोय नक्कीच ॲपल त्याला पाठलाग करताना 1984ला झालेली सुरुवात हे नक्कीच आतापर्यंत येऊन पोहोचते. तसंच आपण पाहिलं की नक्कीच जी धावसंख्या बनवली गेली आहे, 24 धावा झाल्यात, 25 धावांचं लक्ष जे ठेवलं आहे. आता मात्र 24 चेंडूमध्ये 25 धावा ज्या करायच्या होत्या, प्रत्युत्तरादाखल 6 चेंडूमध्ये 6 धावा आलेल्या आहेत आणि 18 चेंडूमध्ये 18 धावांची गरज असणार आहे. माफ करा, 18 बॉल 19 धावांची गरज असणार आहे. ती म्हणजेच आई माऊली नागले या संघाला. गोलंदाज आलाय म्हणजेच आकाश पागी हा गोलंदाज, आणि आकाश याला चांगली गोलंदाजी करावी लागेल जर या संघाला जिंकायचं असेल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी चांगली गोलंदाजीची गरज. चांगला फटका तुषार, एक तंत्रशुद्ध फटके खेळणारा खेळाडू. एक धाव नक्कीच ऑफसाईडच्या दिशेने दुसऱ्या धावचा प्रयत्न.
माफ करा, कुंदन खेळलाय आणि तुषार या ठिकाणी आत्ता स्ट्राईक वरती आलाय. चांगला फटका होता. स्टायलिश शॉट सिलेक्शन होतं. खाली क्षेत्र निवडलं होतं. त्या खाली क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलं होतं आणि त्यानंतर एक धाव या ठिकाणी मिळवली होती. मात्र कधी कधी डिफेन्सिव्ह खेळत असताना चुका होत असतात. त्या चुका वगळाव्या लागतील. गावच्या मैदानावरती खेळताना अतिरिक्त प्रेशर असतो खेळाडूवरती. तो प्रेशर सुद्धा या ठिकाणी हँडल करावा लागणार आहे. तो प्रेशर हँडल करून नक्कीच आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊन पोचवायचं. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला होता की नक्कीच एक घरचा संघ कमी धावसंख्येमध्ये थांबला होता आणि समोरच्या संघाने, मला वाटतं बामणगाव संघाने, तो सामना 18 चेंडूमध्ये 17 धावांवरती डिफेंड केला होता. राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळला जातो चेंडूला. थोडासा फलंदाज आपल्या टोवरती उंच उडी घेतोय आणि त्यानंतर चेंडूला ऑफसाईडच्या दिशेनं शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये ढकलून काढतोय. एक धाव मिळाली जाते. एका धावेनं धावफलक पुढे सरकला गेला, तो म्हणजे 8 धावा. आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी 24 चेंडूमध्ये 25 धावांचं लक्ष असलेला हा सामना आहे. आतापर्यंत 8 चेंडू टाकून झालेत. 8 चेंडूमध्ये 8 धावा आल्यात आणि बॉल टू रन असा मॅच या ठिकाणी सुरू आहे. जर्सी नंबर 5 केपी कुंदन पाचमारे मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती. कुंदनाचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अलंदा कार्पेट केला जातोय. चेंडूला एक धाव नक्कीच मिळेल आणि एका धावावरती समाधान मानावं लागेल, कारण की मिडॉन थोडंसं वाईडिश केलाय आणि मिडॉनच्या हातामध्ये चेंडू गेला होता. सिंगल आले, सिंगलला धावफलक पुढे सरकवलं गेलं. 9 वरती बघा बॉल टू रन चालू आहे मॅच आणि एक चांगली क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कुणालाही घाई नाहीये ना नागले संघाला, ना आपण पाहतोय ते म्हणजेच बरफ पाडा या संघाला. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चेंडू टाकलाय आणि या ठिकाणी वन बाउन्स चेंडू तुषार चौधरी याच्या बॅटमधनं निघालाय. 4 धावांसाठी चौकार. जसा चेंडू होता तशाच पद्धतीने फटकाला या ठिकाणी कमिट केलं होतं, कारण थोडासा स्टार्टअप लेन डिलिव्हरी होती. त्याला पाहिलं की शरीराच्या समोर जर खेळला चेंडू तर नक्कीच मिडविकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधनं मी हा खेळू शकतो. तरी सुद्धा एवढा चांगला फटका टाइम झाला नव्हता. आपण पाहिलं की नक्कीच एक चौकार आला. चौकारांशी धावफलक पुढे सरकलं गेलं. धावफलकावरती धावा लागल्या जातात, त्या म्हणजेच 13 धावा ह्या धावफलकावरती लागल्या जातात. चांगल्या सुसज्ज स्थितीमध्ये वाटू लागलाय. मात्र मी कालचा जो 18 चेंडू 17 धावांचा मॅच बघला, तिथून कुठलाही स्कोर मला इथे चांगला वाटत नाही किंवा कुठली परिस्थिती स्ट्रॉंग वाटत नाहीये. काल आपण पाहिलं क्रिकेटने एक वेगळं चित्र दाखवलं होतं. लॉरफुल टॉस, हवेमध्ये चेंडू आहे, चेंडूच्या खाली शतरक्षक आलाय आणि झेल सुटलाय, चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. हातात सोडलेला हा झेल कॅच सोडलाय की मग मॅच सोडलाय, हा प्रश्न निर्माण करतोय. तुषार याला मिळालेलं योगदान धावसंख्येला नेऊन ठेवतोय, ते म्हणजेच 17 या धावसंख्येवरती. ऑफ साइडला सुरेख फटका, वन बाउन्सचा चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधनं. 4 धावांसाठी चौकार. चला 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. 12 चेंडू 4 धावा, मॅच अजून संपदावा ठोकल्या जातात. मात्र हा जो मॅच आहे ते तुषार आहे, कुंदन आहे, हे दोघे जण चांगले खेळतात. मात्र क्रिकेट आहे, जिकडनं आपण रिलॅक्स होतो क्रिकेटच्या विषयी, तिकडनं क्रिकेट आपल्याला नवीन घटना ह्या दाखवत असतो. कालचा पुन्हा एकदा सामन्याचा उल्लेख करेन, कारण काल काही चित्र हे स्पष्ट झालं होतं. ते अशाच स्थितीमध्ये झालं होतं, तिथे रिलॅक्स झाला होता संघ समोरचा आणि शतरक्षण करणाऱ्या संघाने फायदा उचलला होता. पुन्हा एकदा आता गोलंदाजी मार्कवरती आलाय धनेश. क्या बात आहे, कुंदन पाचमारे याच्या बॅट मधनं आपण जर पाहिला
नो चेंडू. ओ स्टेप नो. सुंदर फटका होता, झेल सुद्धा टिपला होता, मात्र पंचांचा निर्णय आला तो म्हणजेच नो बॉल. एका धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. दुष्काळात 13वा महिना आलाय. कठीण झाली मॅच शतरक्षण करणाऱ्या संघासाठी. कुंदण्याचा पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा नो, आणि संघ जिंकलाय तो म्हणजेच आई माऊली नागले संघ. खूप खूप अभिनंदन. चला, यानंतरचा जो संघ आहे त्या संघाने लगेच मैदानामध्ये क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं आहे. आणि मॅन ऑफ द मॅच या मॅचचा कोण असेल? तुषार चौधरी. या ओटो डीजे. Everybody's hands out in the air.